त्यांची जयंती आहे अशा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी अभिवादन व्यक्त करतो आणि त्याच महापुरुषांच्या विचारधारेला अनुसरून आपण एक फ्री क्लासेस जे आहे जय सरांच्या माध्यमातून फ्री क्लासेस म्हणजे काय होतं ही एक पे बॅक टू सोसायटी आहे. लक्षात घे, माणूस फक्त पैसे दिले, आपण वर्गणी दिली म्हणजे पे बॅक टू सोसायटी झाली का? नॉलेज आहे आपल्या समाजामध्ये भरपूरचे डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, लेक्चरर आहे, प्रोफेसर आहे, सगळेच आहे, परंतु त्यांच्यामध्ये कितपत जाणीव आहे आणि त्या जाणीवमधून ते कितपत पे बॅक टू सोसायटी करतात हे आपल्याला याचा अनुभव जय सराकडे पाहून किंवा त्यांच्या कार्याकडे पाहून आपण केला पाहिजे. आज एकदा जर बाबासाहेबांचाच अनुभव घ्या, बाबासाहेबांनी किती लोकांना फॉरेनला पाठवलं होतं, त्याच्यापैकी किती आले आणि किती फॉरेन मध्येच राहिले, किती पगार होता त्यांना? जय सरांना पण पगार होता, फॉरेनला गेले, वाटलं असतं तिथंच राहू शकले असते, सेटल झाले असते, गल्लट्ट पगार होता, सर्व सोडून ते आपल्या समाजाच्या गोर गरीब समाजाकडे त्यांनी काय केलं? लक्ष दिलं आणि या समाजामध्ये येऊन ते काम करत आहेत. हे सर्वात मोठी गोष्ट. आज फ्री ऑफ इंग्लिश स्पीकिंग क्लासेस जे आपण पैसे देऊन सुद्धा नाही मिळू शकत, पैसे देऊन सुद्धा नाही मिळू शकत, ते आपण एक प्रयोग जो आहे एक प्रकारचा हा इथे करून बघितला की खरंच आपण आपल्या समाजाला काय देऊ शकतो. तर ही गोष्ट जी आहे ती आपण प्रत्येक, मी जेव्हा समाज म्हणतो तो बहुजन समाजामध्ये सगळेच आहे, ज्या मुलांना खरी गरज आहे ते या माध्यमातून काय होऊ शकतात? घडू शकतात. ज्याच्यामध्ये जाणीव नाही आहे ती जाणीव काय होऊ शकते? निर्माण होऊ शकते. की आपल्याला समोरून जय सरांसारखं वाचायचं आहे म्हणजे फक्त जय सरांसारखं तुम्हाला फॉरेनला जायचं आहे का? तो एक पाठ झाला. तुम्ही हुशार असाल, तुम्ही तशा प्रकारे मेहनत करा, तुम्ही जाऊ शकता. परिस्थितीला घाबरायचं नाही. जय सरांच्या परिस्थितीसारखं कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तुमचे आई वडील जरी ठेकेदारीच्या कामाला जात असले, कुणाची आई स्वयंपाकाच्या कामाला जाते, कुणाचे वडील मिस्त्रीच्या कामाला जातात, आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमधून जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षण घेऊन जय सरांसारखं व्हायचं असेल तर पे बॅक टू सोसायटीची जाणीव सुद्धा तुम्हाला ठेवावी लागेल. तेव्हा कुठे आपण एक चांगला जे आहे या मुलांना काय देऊ शकतो तर हेच देऊ शकतो, एक शिक्षण. त्याच्यामुळे ते एक चांगले व्यक्ती, चांगले विद्यार्थी घडू शकतात आणि त्याच्यामुळे आपला एक समाज काय होऊ शकतो? चांगला सुसंस्कृत समाज बनू शकतो. आणि हेच आपलं एक ध्येय होतं. जय सरांचे मी खूप खूप स्वागत करतो की त्यांनी आम्हाला खूप रिस्पेक्ट दिली. आम्ही जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी क्लासेस वगैरे सुरू केले. तर खरंच एकदा आपण सर्वांनी त्यांना टाळ्या वाजवून जे आहे असे व्यक्ती मुळातच काय असतात? कमी असतात, खूपच कमी असतात. मला तर वाटत नाही का कोणी असं, इथचेच लोक तर म्हणजे फ्री मध्ये देत नाही, गावातले लोक. तर आपण फॉरेन मधल्या किंवा बाहेरच्या याला व्यक्तीला अपेक्षा करू शकतो का? हा सर्वात मोठा विषय आहे. आणि माझी तुमच्याकडून फक्त इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही त्यांना आपले एक मेंटर समजून त्यांच्याकडून हवं तितकं गायडन्स ते तुम्हाला कधी पण करायला तयार. फक्त तुमची किती घ्यायची कॅपॅसिटी आहे ते तुमच्यावरती डिपेंड करते. जय सर तुम्हाला नेहमी मदत करत राहतील. क्लासेस संपले तर तुमचं इंग्लिश स्पीकिंगचं नॉलेज तुम्हाला वाढवायचं असेल तर जय सर तुम्हाला नेहमी मदत करतील. यासाठी तुम्हाला कधी पण हेल्प लागली जय सरांचा नंबर वगैरे घेऊन ठेवा आणि एक चांगले विद्यार्थी आणि एक चांगला समाज घडवा. एवढेच बोलतो आणि जय सरांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो.
त्यांनी खरंच खूप चांगलं म्हणजे या 3 आठवड्यामध्ये जे इंग्लिश स्पीकिंग केली आहे ती सुद्धा 1-2दा बसलो असेल. पण मला असं वाटते की आम्हाला जर आमच्या काळात मिळालं असतं तर आमचंही काहीतरी वेगळं असतं, काहीतरी असं आहे. आणि हे आम्हाला नेहमी एक खंत राहते का आम्हाला आमच्या काळात हे नाही मिळालं, ते नाही मिळालं. पण आम्ही आता ते विसरून तुम्हाला काय देऊ शकतो, आपण आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना काय देऊ शकतो त्याचा पुरेपूर काय आहे प्रयत्न करीत आहात. आणि जय सरांच्या माध्यमातून आपल्याला असे व्यक्ती मिळाले आहे की तुम्हाला आता फॉरेनला जरी जायचं असेल तर ते खूप इझी वेनं जय सर तुम्हाला त्याच्याविषयी मार्गदर्शन करू शकतात. म्हणजे फॉरेनची स्टडी सुद्धा आपल्याला काही नाही आहे, दूर नाही. फक्त आपण किती पॉझिटिव्ह आहोत, आपण किती मेहनत करू शकतो त्याच्यावरती डिपेंड करतो. ठीक आहे, इतकंच बोलतो. खूप वेळ घेतला आपला. आपण सर्वांनी मला ऐकून घेतले त्याबद्दल आपल्याला स्वागत करतो. आणि